गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुराया तुमचे पाय दोन्ही। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। आदरणीय सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोलूया, प्रेमाने बोला। सत्संगजी अवतारवाणीचं पद आहे की सारी सृष्टी बनविली येथे तुझ्याच एक इशाऱ्याने। कारण हा एक इशारा जो आहे, कारण म्हणलं गेलं आहे की सारी सृष्टी बनविली येथे तुझ्याच एक इशाऱ्याने। कारण हा जो एक इशारा आहे हा एक पिता आहे, हा एक परमात्मा आहे। याची सत्संगची हा जो इशारा आहे हा सत्संगची आम्हाला खरोखर समजणं खूप खूप सत्संगची आम्ही भाग्यशाली आहे। कारण इशारे बरेच असतात बरं का। आत्ताच आमचे बजरंग महात्मा सांगितले की इशारे असे भरपूर असतात, परंतु हा जो इशारा आहे हा निर्गुण निराकार आहे, हा परमात्मा आहे। कारण याची जे समज जे झालेली आहे हे खरोखर आम्ही खूप भाग्यशाली आहे। कारण हे समजलं की नाही सत्संगी सर्व काय समजतं। कारण हे समजणं सत्संगजी खूप सत्संगजी आज तुम्ही आम्ही सत्संगजी हे सहजासहजी आपल्याला हे ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे, हा इशारा समजलेला आहे म्हणून सत्संगजी आपल्याला हे सहज मिळालंय। म्हणून सत्संगजी आम्हाला याची किंमत, आम्ही कितीतरी सत्संगजी काहीतरी केलं सत्संगजी हे परतफेड नाही करू शकणार सत्संगजी। म्हणून कारण हा जो इशारा आहे हा प्रभू प्रता परमात्मा, कारण हा म्हणलेला आहे एक देव आहे खरा। कारण हा एक देव आहे खरा आम्ही हे ऐकायचो, कीर्तनामध्ये देखील ऐकायचो की एक देव आहे खरा, माया अटीला पसारा, शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा। आम्ही ऐकायचो पण की परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, याला शस्त्र कापू शकत नाही, याला अग्नी जाळू शकत नाही, याचा कुठल्याही प्रकारे नाश होत नाही, असा परमात्मा आहे हे आम्ही ऐकायचो। कीर्तनकार सत्संगजी कीर्तनाला सुरुवात झाली की पहिल्यांदा सत्संगजी हा विषय असायचा की एक देव आहे खरा। परंतु त्या एक देव आहे खरा याची समज मला झाली होती का? कारण हा इशारा मला झाला होता का? कारण हा इशारा केवळ सत्संगजी सद्गुरूच्या कृपेनेच होऊ शकतो। ज्यावेळेस सद्गुरूची कृपा होते त्याच वेळेस हा इशारा समजतो। आम्ही खूप म्हणतो की एवढा आम्ही प्रयत्न करतो, एवढे जणाला आम्ही सत्संगला बोलवतो, येतच नाहीत। कारण हे त्यांच्या नशिबात नाहीये। आम्हाला आमचे प्रयत्न करायचे आहेत, आम्हाला आमचे प्रयत्न नाही सोडायचे। कारण आमचं काम आहे त्यांना बोलवायचं, आमचं काम आहे त्यांना सांगायचं। परंतु सत्संगी त्यांना ते इशारा जर समजला तर सत्संगी त्यांच्या जीवनाचा उद्धार होईल। नाहीतरी आज सत्संगजी इथं येऊन पण आज खूप जण आपण पाहतोय की दोन दगडीवरती सत्संगजी हात असतात की आता आम्हाला सत्संगची गरज आहे की एकनिष्ठ। कारण परमात्मा एक आहे, कारण हा इशारा पण सत्संग एकच आहे, सर्व काय परमात्मा एक आहे हे आम्ही ऐकतोय सांगतोय। आम्हाला अजूनही सत्संगी शंका कशाला? कारण ही शंका सत्संगची संपवण्यासाठी तर सत्संगची हे ज्ञान आम्हाला तुम्हाला प्राप्त झालेलं आहे। कारण ह्या ठिकाणी शंका घेऊन भक्ती करणं सत्संगची, मग कदापि सत्संगजी मला त्याच्यामध्ये आनंद येणार नाहीये। कारण शंका हा विषय संपवण्यासाठीच सत्संगजी गुरुनी म्हणलेला आहे, ब्रह्म की प्राप्ती
और भ्रम की समाप्ती. कारण आता आमच्या मनामध्ये जेवढे भी सत्संगी ब्रह्म होते, जेवढे भी शंका होत्या, जेवढे भी सत्संगी किंतु परंतु होते, त्या सर्व काही सत्संगी गुरुंनी आम्हाला एका क्षणामध्ये सत्संगी त्या सर्व संपवलेल्या आहेत. मग अजूनही आमच्या शंका मिटत नाहीत. बऱ्याचशा शंका अशा आहेत. महात्मा आमचे नेहमी सांगतात, किती शंका, कुठली शंका? कारण जेवढ्या शंका कराव्या तेवढ्या कमी आहेत. मग त्या शंका संपवण्यासाठी सत्संगी हा सद्गुरू आलेला आहे. म्हणून म्हणलेला आहे, सद्गुरू वाचून सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. कधी कधी नाही बरं का, आम्ही कधी कधी धरतो. ज्यावेळेस वाटतं ना आता मला गरज आहे, त्यावेळेस सत्संगी आम्ही ते पाय धरतो, संतांचे पाय. म्हणून सत्संगी सद्गुरू वाचून सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. कारण हा सद्गुरू सत्संगी सर्व काय करू शकतो, परंतु माझा निश्चय सत्संगी पक्का पाहिजे, माझा विश्वास पक्का पाहिजे. कारण सद्गुरूप्रती जर माझा विश्वास असेल तर सत्संगी ह्या सर्व बहुसागरातनं सत्संगी आम्ही तरुण जाऊ शकतो. कारण विश्वास एवढा सत्संगी दृढ करणं गरजेचं आहे. कारण दासला विश्वास म्हणल्यानंतर सत्संगाची विषय आठवला की एकदा सत्संगी समयचे सद्गुरू बाबा हरदेव महाराज हैदराबादला चालले होते. आणि बाबाजी हैदराबादला जात असताना सत्संगी असंच खेडे गाव आहे दादचं, सर्वांना माहिती आहे. उमरगा तालुका येथे दादचं गाव आहे. कारण सर्व महापुरुषांचा एवढेच सत्संगी महात्मा असतात. आणि त्या महात्मांना सत्संगी त्यांचा भाव असा झाला, महाराज आम्ही तर दिल्लीला जाऊ शकत नाही, आम्ही एवढे पैसे खर्च करू शकत नाही, आमच्याकडे एवढा पैसा पण नाहीये, आम्ही कधी बाबाजींना बघितलं पण नाहीये, आमच्याकडे माया पण नाहीये, आम्ही कुठंतरी शेतीमध्ये 150-200 रुपयाला कामाला जाणार आणि आम्ही एवढं दिल्लीपर्यंत नाही पोहोचू शकणार. मग बाबाजी इथून चालले तर आम्हाला दर्शन होईल का? सत्संगजी दासला मोठा प्रश्न पडला की आता त्यांना हो तरी नाही तरी कसं काय सांगायचं. तेवढ्यामध्ये सत्संगजी दासने त्यांना एक सांगितलं की म्हणलं आपण झोनल इन्चार्ज सोलापूरचे इंद्रपाल नागपालजी त्यांच्याकडे आपण जाऊया आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे आपण करूया. सत्संगजी आम्ही सोलापूरला गेलो, 4 महात्मा होतो, कारमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर सत्संगजी महापुरुषाकडं प्रार्थना केली, अरदास केली की महाराज बाबाजी इस रूट से जा रहे हैं तो कुछ समय के लिए वहां रुकेंगे, सभी महापुरुषों का दर्शन होगा. महात्मानी सत्संगजी अगदी सुंदर सांगितलं की महाराज सत्संग किया करो, बाद में बात करते हैं. सत्संगजी सत्संग झाली. सत्संग झाल्यानंतर परत सत्संगी दासनी विचारलं, महाराज अभी तो आशीर्वाद दे दो. महापुरुषांनी सांगितलं प्रसादी हो गई? म्हणलं नाही, प्रसादी करो, बाद में बात करेंगे. प्रसादी भी झाली. प्रसादी झाल्याच्या नंतर परत महापुरुषांना विचारलं, महाराज अभी तो आशीर्वाद दे दो. महात्मानी सत्संगी सांगितलं, महापुरुषों अगर आप सद्गुरु के प्रति अगर पूर्ण विश्वास करते हैं, अगर सद्गुरु प्रति आपका भाव पक्का है तो बाबा जी वहां जरूर रुकेंगे. मैं बोलने से अथवा मैं करने से कोई सत्संग जी नहीं रुकेगा, लेकिन सद्गुरु के ऊपर आपका कितना प्रेम है, कितना भाव है, कितना आप सद्गुरु के प्रति सद्गुरु को प्यार करते हैं, ये सद्गुरु दिल की बात जानता है. आप सद्गुरु को दिल से अगर याद करते हैं तो बाबा जी वहां जरूर रुकेंगे. सत्संगजी दास तर काहीच बोलू शकला नाही, पर दास बरोबर आलेले जे 3 महात्मे होते ना, त्या महापुरुषांनी सांगितलं की महाराज हम तो बाबा जी को दिल से प्यार करते हैं, हम जरूर तयारी करेंगे. महात्मानी सांगितलं सत्वचन. सत्संगजी खरोखरच सर्व त्या महापुरुषांनी तयारी केली आणि अशी तयारी केली की अगदी सत्संगजी बाबाजी येणार होते, सकाळपासूनच सर्व महापुरुषांनी तिथे तयारी केली आणि सकाळी 9 वाजल्यापासून त्या ठिकाणी रोडच्या कडेला सर्व महात्मे थोडासा मंडप बिंडप हे करून सर्वजण अगदी सत्संगी थांबले.
बाबाजींच्या गाड्या येणाऱ्या सत्संगाची 11 वाजता येणार होत्या. 9 वाजल्यापासूनच तयारी सगळ्यांची झाली होती. परंतु येता येता सत्संगाची बराचसा सत्संगाची आता आम्ही तुम्ही सत्संगाची गुरुला किती सत्संगाची अडवणूक करत असतो. रस्त्याने जात असताना बऱ्याचशा ठिकाणी बाबाजींना थांबावं लागलं, उशीर झाला. तरी बाबाजींच्या गाड्या जसंही आल्या, काही गाड्या सत्संगाची गाड्या आल्याच्या नंतर दासला अगदी जीवामध्ये असं झालं की आता एवढ्या महापुरुषांचा भाव आहे. कारण एवढ्यांना आपण सांगितलं की बाबाजी खरंच थांबणार, दर्शन होणार. कारण आम्ही म्हणतो सद्गुरू प्रति माझा पूर्ण विश्वास आहे, पण त्यावेळेस सत्संगी दासचा विश्वास जो आहे थोडा डामाडौल व्हायचा. बाबाजी थांबतील का काय होईल, थांबतील का काय होईल. कारण एवढे महापुरुष या ठिकाणी थांबलेले आहेत. परंतु सत्संगाची जसंही 2-3 गाड्या पुढे गेल्या आणि बाबाजींची गाडी सत्संगाची 6वी गाडी होती. बाबाजींची गाडी जसंही सत्संगाची त्या ठिकाणी 2-3 गाड्या पुढे गेलेल्या परत वळून आल्या पाठीमागं. आणि जसंही आल्या त्या ठिकाणी सत्संगी बाबाजींनी दर्शन दिलं. आणि जसंही दर्शन दिलं बाबाजींनी सत्संगी बाबाजी उभा राहिले आणि सनरूप ओपन करून सगळ्यांना त्या ठिकाणी दर्शन झालं. आणि जसंही दर्शन झालं सत्संगाची त्या ठिकाणी बाबाजी सत्संगाची तेवढ्यामध्ये त्या गावाचं नाव सत्संगाची बाबाजी विचारत होते. गावाचं नाव विचारत होते आणि सत्संगी दास बाबाजीकडे असंच बघतच थांबलेला होतो, काही समजत नव्हतं. आणि तेवढ्यात सत्संगाची रासकर काका पण बरोबर होते त्या गाड्याबरोबर. रासकर काकांनी सत्संगाची म्हणले महाराज हाताला धरून हलवलं रासकर काकांनी आणि म्हणले बाबाजी तुम्हाला आवाज देत आहेत, गावचं नाव विचारतायत. सत्संगी तेवढ्यात दासनी सत्संगाची गावचं नाव, ज्या गावामध्ये सत्संगाची मी राहतोय, ज्या गावामध्ये माझा जन्म झालाय, जे गावामध्ये मी एवढं सत्संगी मोठं झालो, त्या गावचं नाव पण दासला आठवलं नाहीये. कारण आम्ही सत्संगी सद्गुरूकडे घे मोठी लिस्ट घेऊन जातो, घे मोठं सत्संगी सर्व काही सांगायला जातो. परंतु सत्संगाची जेव्हा सद्गुरूच्या समोर जातो ना, पूर्णपणे सत्संगाची सर्व शंका सर्व विचार सत्संगी संपलेले असतात. कारण त्यावेळेस सत्संगी बाबाजी स्वयं विचारतात की इस गाव का नाम क्या है. सत्संगी दासनी गावाचं नाव आठवलं नाही, शेवटपर्यंत आठवलं नाही दासला. आणि ज्यावेळेस सत्संगी समोरून बाजूचे महात्मा सांगतायत, दुसरे महात्मा म्हणले महाराज गावचं नाव सांगा, महालिंगायवाडी. तेव्हा सत्संगी दासनी त्यांचं ऐकून मग सत्संगी सांगितलं की महालिंगरायवाडी. बाबाजी म्हणले अच्छा. बाबाजींच्या अच्छामध्ये सत्संगी सर्व काय होतं, सर्व काय आशीर्वाद होता, सर्व काय होतं. सद्गुरू बाबाजी म्हणले अच्छा. सत्संगी बाबाजी त्यावेळेस तेवढं तिथं दर्शन दिलं, तेवढं झालं. कारण दिल्लीला जायचं ह्यांचं थांबलं, दर्शन दिलं, तरी पण भूक थांबली नाहीये. महात्मा तिथं आल्यानंतर परत बाबाजींना म्हणा लागले बाबाजी की यहाँ से नजदीकी गाव है आणि वहां अभी बहुन का ये हो रहा है, चरण लगाना है. बाबाजींनी सांगितलं नेक्स्ट टाइम आएंगे तभी जरूर आएंगे. बाबाजी सत्संगी त्यावेळेस तिथेच दर्शन दिलं आणि बाबाजी पुढं निघून गेले. सत्संगाची नेक्स्ट टाइम जसंही सत्संगी सविंदर माताजी आल्या, सविंदर माताजी जसंही आल्या, परंतु सत्संगाची मोहोळला प्रोग्राम झाला माताजींच्या हुजुरीमध्ये, काही प्लॅनिंग नव्हता. मोहोळचा प्रोग्राम झाल्यानंतर सत्संगाची दासला मोहोळमध्ये कळालं की माताजी तुमच्या गावी यायला लागलेत मोहोळला. मोहोळमध्ये कळालं आणि जसंही मोहोळमध्ये कळालं की सत्संगी त्या टायमाला रात्रीमध्ये सर्व महापुरुषांनी तयारी पण केली. माताजी आल्या. माताजी आल्या म्हणजे सत्संगाची जसंही त्या मोहोळला माताजी आल्या आणि त्या ठिकाणी सत्संगी सर्व सत्संगला प्रसादी बनवली होती. आणि आम्ही सत्संगाची आपला भाव असतो ना की गुरुसाठी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे.
कारण माताजींनी सांगितलं की जो सत्संग के लिए जो खाना बनाया ना वही खाना लेके आना, वही खाना खाए। आज भी सत्संग जी वही सदगुरु सिखा रहे हैं कि हर सत्संग में जैसा हम कोई अलग नहीं है, सदगुरु वही है, ज्ञान वही है, सब कुछ वही है। उस समय भी माताजी ने कहा था सत्संग जी कि सभी संगत को जो खाना बनाया वही खाना लेके आना। सत्संग जी तीच जेवण सद्गुरु माताजींनी सत्संग त्यावेळेस जेवण झालं त्या ठिकाणी आणि गुरुची कृपा की त्यावेळेस ही सत्संगजी दासला माताजी बरोबर सत्संगजी अगदी त्या एका रूमामध्ये मी मिसेस आणि माझी एक मुलगी आम्हाला एकत्रित बसून सत्संगीत जेवण करण्याचा मौका मिळाला, प्रसादी झाली। आणि जसं बाबाजींनी गावचं नाव सत्संगजी विचारलं विसरून गेलो, तसं सत्संगी सर्व काही विसरून गेलो। माताजी निघालेत आणि दासनी सांगितलं होतं की जाताना काहीतरी शेतामधलं काहीतरी माताजींना द्यावं आणि विसरून गेलो। आणि जसंही विसरून गेलो माताजी निघालेत, गाड्या काढून लाईनीत लावलेत, पुढं सत्संगी सर्व काही निघालेले आहेत। आणि तेवढ्यात सत्संगजी माताजी स्वयं म्हणतायत की वो खेती में से चने लेके आना। सत्संगजी खरोखर आम्हाला सत्संगजी असं वाटतं की काय आम्ही खूप काय सत्संगजी, पण सद्गुरु हा अंतर्यामी आहे, सद्गुरु हा सर्व काही जाणत असतो, आमच्या गटागटातलं जाणत असतो। कारण त्यावेळेस सत्संगजी माताजींनी निघताना सांगितलं, ते पळत महात्मा गेले, घेऊन आले, माताजी गेल्या। शॉर्ट मध्ये सत्संगी दास सांगतोय की नेक्स्ट टाइम तिसऱ्या वेळेस जसंही सत्संगी सुदीक्षा माताजी आल्या आणि सुदीक्षा माताजी सत्संगी आल्या, सुदीक्षा माताजी आल्यानंतर त्याच ठिकाणी स्वयं सुदीक्षा माताजी आल्यानंतर माताजी म्हणतात कि यहाँ तो हम कहीं बार आ चुके हैं। सत्संग जी सदगुरु देह का नाम नहीं है, सदगुरु होता है ज्ञान। की शरीर जरी कितीही जरी सत्संग जी चेंज झाले, कारण गुरु काय म्हणतोय की हम तो यहाँ कहीं बार आ चुके हैं। मग सत्संग जी भले ते शरीर अलग असेल, परंतु सत्संग जी ज्ञान तीच आहे। म्हणून म्हणलेलं आहे सद्गुरु देह का नाम नहीं है, सद्गुरु होता है ज्ञान। की त्यावेळेस सत्संगी माताजींनी त्या ठिकाणी तेच सांगितलं तिसऱ्या वेळेस देखील बरं का माताजी आल्यानंतर, कि जो भी बनाया संगत में वही लेके आना। सत्संगी आज दासला तो विषय येताना आठवला गाडीमध्ये, म्हणून सत्संगी आज दासला माहित नाहीये। कारण खरोखर सद्गुरु स्वतः सत्संगजी संगतला बनवलेल्या ज्या काही प्रसादी असेल, जे काय असेल, संगत बरोबर सत्संगजी सद्गुरु आनंद घेते। मग आम्ही पण सत्संगजी संगतच आहे, आम्ही पण सर्व काय सत्संगी संत महात्मांच्या, प्रत्येक संत महात्मा हे गुरुचं रूप आहे। हे स्वयं सत्संगी सद्गुरु आम्हाला वारंवार सत्संगी समजावत आहे, सांगत आहे। तरी पण सत्संगजी आम्हाला समजणं गरजेचं आहे। म्हणून सत्संगजी हे ज्ञान आम्हाला समजणं आणि सत्संगी हा इशारा समजणं खूप सत्संगजी भाग्यशाली आहे। तर पुढे काय म्हटलंय जी, नाही मत मधम काही महिमा तो जाणून घेण्या, मधमध्ये जितुके बळ नाही, करू समर्पण मी आपणा जीव। सत्संगजी प्रेमाने बोला, ना हिम्मत मध मध्ये काही महिमा तव जाणून घेण्या। कारण सत्संगजी माझ्यामध्ये जर ती ताकद असली असती, की माझ्यामध्ये ती हिंमत असली असती ज्ञान समजून घेण्याची, की गुरुचरणावर येण्याच्या अगदीच सत्संगजी हे ज्ञान जर मला समजलं असतं, तर सत्संगजी हे बरेचसे एवढे कुठाने करायची काही गरज लागली नसती। कारण बरेचसे कुठाने, कारण ह्या ठिकाणी असं सहजासहजी कुणी आलं नाही बरं का, बरेचसे कुठाने करून आलेले आहे। कारण सर्व काही फिरून इथं आलेले आहे।
कारण दासने तर लय फिरलेले बरं का, कुठलं स्थान शिल्लक ठेवलं नव्हतं, कुठलं मंदिर शिल्लक ठेवलं नव्हतं, कुठला बाबा शिल्लक ठेवला नव्हता. बरेचसे बाबा फिरून झाले होते, एवढे बाबा फिरून झाले होते की कुठलं सत्संगी शिल्लक ठेवलेलं नव्हतं. कारण एक तर बाबा म्हणायचा की माझ्याकडे 80 विद्या आहे, दासला म्हणायचा माझ्याकडे 80 विद्या आहे. कारण मला त्याच्यावरती विश्वास नव्हता, मी पहिल्यापासून सत्संगाची मानायचो नाही. परंतु तो म्हणायचा ना माझ्याकडे 80 विद्या आहे. आणि खरोखर त्या ह्याच्यामध्ये योगायोग असेल, दास थोडा अडचणीत आला, काही गोष्टी झाल्या, मला ते हळूहळू विश्वास व्हायला लागला. अरे म्हणलं हे 80 विद्याने आपलं काम केलं वाटतंय. परंतु ज्यावेळेस सत्संगी संत महात्मा भेटतात ना, म्हणून म्हणलेलं आहे बघा, संत येती घरा तोची दिवाळी दसरा. कारण संत महात्मा जेव्हा भेटतात ना, त्यावेळेस सत्संगी त्या संत महात्म्यांनी सांगितलं की तुमची 80 विद्या काय करणार नाही आणि कसल्या विद्या काय करणार नाही. कारण माझ्या डोक्यामध्ये एकच येड होतं. काय येड होतं की ह्याच्याकडे 80 विद्या आहे ना, मला 100 विद्यावाला कुठं भेटेल. त्या शोधात सत्संगी कुठला मंदिर, कुठला बाबा, कुठलं काय सत्संगी शिल्लक ठेवलं नव्हतं. कारण एकच डोक्यामध्ये होतं की ह्याच्याकडे 80 आहे, मला 100 वाला कुठं भेटेल. कारण तो 100 वाला शोधण्यामध्ये भरपूर ठिकाण फिरून झाले होते. आणि एवढे ठिकाण फिरून झाले आणि लास्टला ह्या ठिकाणी जेव्हा आलो, आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर सत्संगतजी हा इशारा कळला. आणि हा इशारा जसंही कळला, हा इशारा कळण्याच्या आधी मात्र मानाला तयार नव्हतो. सत्संग कुठं सत्संग म्हणलं, ह्या देवाच्या नादाला लागून तर माझं एवढं वाटकुळ झाले, आणि आता तू परत देवाला घेऊन जाऊन काय करणार आहे बाबा. कारण विश्वास नव्हता सत्संगाची, विश्वास संपला होता. परंतु संत महात्मा खूप दयाळू असतात, खूप कृपाळू असतात. कारण महात्मानी सत्संगाची समजावलं की बाबा रे म्हणले, तू एवढं फिरला, एवढ्या चुका केलाय ना, 1 लाखची चुकी कर. आणि महात्मानी सत्संगाची सांगितलं, समजावलं. आणि जसंही समजावलं त्या ठिकाणी सत्संगाची आम्ही गेलो, ज्ञान झालं. ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर खरं सत्संगाची कळलं की अरे आपण म्हणतोय ना की आता कळतंय की तुझं आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलासी, का रे दाटून होता वेडे, देव आहे तुम्हा पुढे. ह्या मी ऐकायचो, पण खरोखर त्यावेळेस जसंही दाखवला देव, तेव्हा कळलं की खरोखर आम्ही तर किती शोधत होतो. कारण एवढ्या शोधण्यामध्ये एवढे सत्संगाची अख्खं 25 वर्ष तर त्याच्यातच वाया गेले. 25 वर्ष असेच वाया गेले. मग आता सत्संगाची वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. म्हणून म्हणलेला आहे, गेला समय न येई हाती, अनुताप होईल अंती, निरोप येता यमदूताचा, नैन तुझे भरून येती. कारण हे वेळ आता खूप कमी आहे. पहिल्या माणसाला 100 वर्षाचं आयुष्य होतं, 100 वर्ष जगत पण होते. कारण तेव्हा हा कुठलाही रोग नव्हता. आता बरेचसे रोग आहेत, बरेचसे सत्संगाचे रोग आहेत, बऱ्याचशा शंका आहेत, बरेचसे सत्संगाची सर्व काय आहे. परंतु गुरुनी आम्हाला सर्व गोष्टीतनं अलिप्त केलेला आहे. म्हणून सत्संगाची आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर जे काही सत्संगाची समाधान मिळतं, सुख मिळतं, हे केवळ सत्संगाची गुरुची रहमत आहे. म्हणून या ठिकाणी या खरोखर आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर सत्संगाची केवळ सत्संग, सेवा आणि नामस्मरण, सत्संगाची हे तिन्ही गोष्टी जर सत्संगाची केल्या तर जीवनात सत्संग दास सांगेल की कदापि आणि कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. तर पुढे काय म्हटलंय जी, सत्य कार्य तेची या जगती, ज्याता तू करशी स्वीकार, अवतार तो आदि अंत्य आहे, एक तू ही तुझी निरंकार. सत्संगाची प्रेमाने बोला. कुठलं सत्य कार्य आहे सत्संगाची, आता आपण ऐकलंच. कारण हे सत्य काय आहे, सत्य केवळ एक निर्गुण निराकार परमात्मा आहे. बाकी सत्संगाची आम्हाला ज्यांनी घडवलंय, बरं का, ज्यांनी घडवलंय हे सत्संगी शरीर आहे. कारण हे शरीर आज आहे उद्या नाहीये, कारण हे नाशिवंत शरीर आहे. म्हणून सत्संगी संतांनी म्हणलेलं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण हे शरीरावरती प्रेम करून सत्संगाची
म्हणून समयाचे सद्गुरू बाबाजी त्यावेळेसही सांगायचे, आज माताजीही सांगतायत की केवळ सत्संगजी आम्हाला कुठल्याही शरीरावरती सत्संगजी प्रेम नाही करायचं, आम्हाला केवळ ह्या निर्गुण निराकार ईश्वरावरती सत्संगजी विश्वास करायचा आहे. ह्या निर्गुण निराकार ईश्वरावरती सत्संगजी प्रेम आमचं होऊ शकत नाही, कारण हा निर्गुण आहे, निराकार आहे. म्हणून सत्संग त्याच्यासाठी सद्गुरू माध्यम आहे. कारण म्हणून सत्संग सद्गुरूच्या माध्यमातून ह्या निराकारावरती सत्संगजी आम्हाला प्रेम करता येतं. ह्या निराकारावरती सत्संगजी आम्हाला विश्वास सत्संग सद्गुरू ठाम करून देतो. म्हणून सत्संगजी हे सद्गुरू आपण ऐकतोय की सद्गुरू शिवाय सत्संगजी जीवनामध्ये गुरु अनेक आहेत. आपण ऐकतोय तंत्रगुरु, मंत्रगुरु, विद्यागुरु, अविद्यागुरु असे अनेक गुरु आहेत, परंतु मोक्षदाता केवळ सद्गुरू आहे. कारण ह्याच ठिकाणी सत्संगजी आम्हाला ब्रह्माची प्राप्ती आणि ब्रह्माची समाप्ती होऊ शकते. म्हणून सत्संगजी वेळ आहे, जो गेला ती जाऊ द्या, माझे 25 वर्ष वाया गेले जाऊ द्या, परंतु आता जो वेळ आहे ना, तो वेळ तरी सत्संगजी वाया जाऊ देऊ नका. कारण हा वेळ जो आहे तो एक क्षण क्षण सत्संगजी महत्वाचा आहे, एक एक श्वास महत्वाचा आहे. कोण सास येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कारण बाबाजी नेहमी सांगायचे, मनुष्य हा पाण्यावरचा बुडबुडा आहे. कारण कुछ भी बन मुबारक है, लेकिन पहिले इंसान बन. कारण याच ठिकाणी सत्संगजी इंसान बनण्याची फॅक्टरी आहे. कारण इंसान याच ठिकाणी बनू शकतो. कारण दासला इंसान बनण्याची फॅक्टरी म्हणल्यानंतर दासला सत्संगी आठवलं. कारण दासची सत्संगीची कंपनी आहे, सद्गुरू कृपा प्रोडक्शन कंपनीचं नाव आहे. कारण बँकेत देखील अकाउंट जिथं ओपन केलेलं आहे ना, ते सर्वजण म्हणतात, अहो सद्गुरू कृपा प्रोडक्शन म्हणजे नेमकं तुमच्याकडे काय बनतं, काय बनतं काय. कारण सद्गुरू कृपा प्रोडक्शन म्हणजे काय आहे. सत्संगी दासनी त्यांना सांगितलं की या ठिकाणी सद्गुरू कृपा प्रोडक्शन म्हणजे सत्संगजी या ठिकाणी केवळ एक माणूस बनला जातो, याचं सत्संगजी हे खरं हे आहे. कारण हे केवळ सत्संगजी गुरुने आम्हाला ती समज दिली. म्हणून सत्संगजी आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये सत्संगजी जैसी भी हो परिस्थिती, एक जैसी मनस्थिती, कारण सुख असो दुःख असो, गुरुनी सत्संगजी आम्हाला तसं घडवलेलं आहे. ज्ञान तेच आहे सत्संगजी. ज्ञान म्हणजे आम्ही खूप काय सत्संगजी हे आहे नाही. ज्ञान हे समजून उमजून आचरणात आणून त्याच्यावरती चालणं हे ज्ञान आहे सत्संगजी. प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तेरा तन मन बोल घुमावा, रहे अवतार तेरी दाता, दिन जाती गुण गावा, रहे अवतार तेरी दाता, दिन जाती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं सदा भूलनार, मैं सदा भूलनार, तुझे दाता बख्शनहार, तुझे दाता बख्शनहार. मेरे अवगुण का, मेरे अवगुण का
माता सुदीक्षा सविंदर देवी महाराज की निरंकारी राजमाता गुरुवचन माता की प्रेमाने बघा त्या बहिणीची महात्म्यांचं गुरु स्वरूप